श्रीकांत शिंदे यांनी नाशिकमध्ये जी उमेदवारी घोषित करण्याचा प्रयत्न केला, अधिकृतपणे त्यांनी काही बोललं नव्हतं. मग गांभीर्याने का घेताय? नैतिकतेचे धडे जर आम्हाला द्यायचे असतील तर बाकी मतदारसंघात त्यांच्या आमदारांना सांगितलं आहे, त्याला काय म्हणणार? तुम्ही पण अघोषित उमेदवार घोषित तर केलाच. श्रीकांत शिंदेंनी जरी उमेदवार घोषित करण्याचा प्रयत्न केला असला तरी त्याला एकनाथ शिंदेंनी दुजोरा दिलेला नाही, अशी संजय शिरसाट यांनी छगन भुजबळ यांनी प्रत्युत्तर दिले आहे. बघा, श्रीकांत शिंदे साहेबांनी नाशिकमध्ये जी उमेदवारी घोषित करण्याचा प्रयत्न केला किंवा त्यांनी जे काही इनडायरेक्टली जे काही सिग्नल दिले त्याला एवढं सिरियसली का घेतात? अधिकृतपणे त्यांनी काही बोललं नव्हतं. पण गोडसे हा तिथलचा 2 टर्मचा तर खासदार आहे, त्यांचं काम आहे म्हणून त्यांना मिळावं ही इच्छा त्याच्यातून प्रदर्शित झाली होती. मग हे नैतिकतेचे धडे जर आम्हाला द्यायचे असतील तर बाकी मतदारसंघामध्ये सुद्धा काही लोकांना जे काही त्यांनी सांगितलेलं आहे त्याला काय म्हणणार? नैतिकता म्हणणार? तुम्ही तिथं तुमचा उमेदवार अघोषित डिक्लेअर तर केलेलंच आहे तुम्ही. म्हणून एखादी चूक किंवा चुकून एखादा शब्द निघाला तर त्याचं एवढं मोठं काही भांडवल करायची गरज नाही. आणि एकनाथ शिंदे साहेबांचा चिरंजीव म्हणून नाही तर खासदार म्हणून लोकसभेमध्ये गोडसेंबरोबर करत असलेल्या कामाचा त्यांनासुद्धा त्याचा अनुभव आहे. म्हणून त्यांनी जर एखादा नाव घोषित करायचा प्रयत्न जरी केला असेल त्याला त्यांनी अधिकृत शिंदे साहेबांनी दुजोरा दिलेला नाही, म्हणून एवढं सिरियस घेण्याचं काही कारण नाही.